नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एकदम सोपी पण भन्नाट अशी आपण भाजी बनवत आहे. त्यासाठी मी कढई ठेवली आणि त्याच्यात थोडंसं जास्त तेल ओतलेलं आहे. जिरे आणि मोहरी टाकून घ्या. ती छानपैकी तडतडली की मग आलं लसूण पेस्ट टाका. 1 चमचा भरून मी आलं लसूण पेस्ट आहे, ही घरचीच आलं लसूण पेस्ट वापरा, छान होते. भाजीमध्ये चवीमध्ये खूप फरक पडत असतो. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद पावडर टाकली. मी तर थोडीशी हळद पावडर आहे ना जास्त टाकलेली आहे, कारण की ह्या भाजीला जरा हळद पावडरचा स्वाद छान येऊन जातो. आता मी टोमॅटो टाकून घेतले, म्हणजे टोमॅटो छानपैकी तेलामध्ये लवकर गळतीलसुद्धा, म्हणून मी ते अगोदर टाकून घेतलेले आहेत. आता मी इथं 2 चमचे घरचा मसाला टाकला आहे. नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही लाल तिखट वापरू शकता किंवा कांदा मसालासुद्धा वापरू शकता. आता हा बारीक चिरलेला भोपळा आहे, तर आपण दुधी भोपळ्याची भाजी करतो आहे. खूप छान भाजी लागते. मी हरभरा टाकूनसुद्धा याची भाजी दाखवलेली आहे, वाटण टाकून. पण ही बिना वाटणाची कोरडी सुक्की भाजी आहे. प्रवासासाठी अत्यंत मस्त भाजी आहे, तुम्ही नक्की करू शकता. आता चवीनुसार मीठ टाकले आणि इथे मी किचन किंग मसाला टाकलेला 1 चमचा. नसेल तर तुम्ही इथे गरम मसाला किंवा चिकन मसाला टाका, किंवा नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे. मोठा गॅस करून परतून झाले. आता गॅस बारीक करून ह्याला 5 मिनटं तरी आपण शिजवून घेऊया. ठीक आहे, आता 5 मिनटं झाल्यानंतर त्याला परतून घेऊया आणि त्याच्यानंतर पुन्हा झाकण ठेवून आपण 2-3 मिनटं वाफ देऊया. पहा, आता छान तेल सुटले. शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ नक्की घाला, भाजीचा पूर्णपणे फ्लेवर या गुळावर आहे. पुन्हा 2 मिनटं गॅस बारीक करून झाकण ठेवा की लगेच तुमची भाजी शिजून रेडी होऊन जाईल. प्रवासात तुम्ही का नेऊ शकता, कारण त्याच्यामध्ये कांदा नसल्यामुळे ती टिकते. आता भरपूर सारी कोथिंबीर टाका आणि लगेच भाजी सर्व करा. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर सुद्धा ही भाजी सर्व करू शकता. कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की